काय दात पाडलं सर. तुमच्या सख्या मुलांनी मारलं तुम्हाला? हा, त्यांनी पाडलं ते जमीन ऐकायला म्हणजे माझी जमीन असून मलाच नेलं उचलून. बाबा आपलं काय नाव बाबा? जालिंदर. हा. तुम्ही काय एकदम जिगरी मित्र आहेत का दोघं? आहेत. हा? हा. काय इथं जमिनीचा विषय काय झाला बाबा? तुम्हाला माहित असेल की? त्यांनी आमची जमीन वाटणी केली. हा, माझ्याकडे वाटली होती जमीन. असं हा. झालं. आणि ती पुढे त्यांनी मग इकली वाट मी नाही. नाही पोरांनी त्या बायकोने त्यांनी. हा, मी नाही. मला तर उलटा नाही नाही, ह्याला उलट हाणलं त्यांनी कोणी आणलं? पोरांनी पोरांनी. कोणत्या पोरांनी? वारलं ते. वारली. तुमच्या सख्या मुलांनी मारलं तुम्हाला? हा, मग हे दात कस काय गेलं? हे काय दात पाडलं सर. पण खायला येत नाही बा. त्यांनी पाडलं ते जमीन ऐकायला मला तुडतुड घेतलंय त्याने. रक्त बंडी भरली ते रक्ताने. सख्या मुलांनी? हा, शक्य म्हणून दुसऱ्यांना नाही कोण. दुसऱ्याचं कसं म्हणून स्वतःच्या पोराने मारलं. आमच्या घरी तुड ते पंडितचा वडी लावला दौलत ते. अरे म्हणलं मरण ना म्हण. थंडीचा दिवस मी थोडं थोडं उडतो. थंडीचा दिवस तुडू घेतलं मग स्वतःच्या पोरा. मग जमीन विक. तुमच्या मुलांनी जमीन विकली का? हा, मुलांनी इकडे मिळवली. तुम्हाला तुमचं काहीच घेतलं नाही त्याच्यावर? अंगठा घेतला असेल? घेतलं सगळं हे करून मला म्हणजे माझी जमीन असून मलाच डिपार्टमेंट आलं घरी आमच्या. हा. मलाच नेलं उचलून. अरे बाबा, बाप. आमचेच पैसे आमची जमीन. आणि ते म्हणले आता आम्ही काय करणार. असं केलं मला म्हणजे आमचं पाहुण्याने केलं असं. आणि तुमची जी मुलगी आहे हा, मग तिला माहित असेल ना हे सगळं होतं? नाही ती लहान होती. अच्छा. हा, पोरगा बी लहान होता. पोरग मोठा झालं असं करायला. किराणा दुकानावर कामाला होत. ते ह्यांचा पोरगा सुधारला आमच्या पोराचं बघून. हे लाईनीला लागलं. ह्यांचा पोरगा लागला आमच्या पोराचं बघून हे लाईनीला लागलं. पण म्हणजे परस्पर जमीन विकली पोरांनी? हा, नाही त्याच्या काय हातात नव्हतं, माझ्या हातात होत. मग त्याने कस काय विकली? मला दमदाटी घेऊन केलं. अरे म्हणलं नाही ठेवायची म्हणून. नाही तर जमीन एका आपल्या पुढे कर्ज होतं. काहीच नव्हतं, रुपये नव्हतं. मोकर गेलो. आणि सातबारावर कोणाचं नाव होतं बाबा? सातबारा सातबारा असतो जमिनीचा, त्याच्यावर कोणाचं नाव? आमच्या वडिलाचं नाव. तुमच्या वडिलांचं नाव होतं? हा, माझ. तुमचं पण नाव होतं ना? हा, वडिलाचं नाव, बाकीचं नाही कोणाच. मग त्याने दमदाटी करून तुम्हाला हा, हे केलं? आमच्या वडिलाचं नाव. तुम्हाला नेलं होतं का असं खरेदी ते पत्र जेव्हा करतात तेव्हा? मला सुरुवात कोर्टात नेलं मला ओढून. आमच्या गावातले लोक आले वाचवायला? वाचवायला नाही, कशाचं काही घेतली जमीन. 50 फोटो काढले. हा. माझं फोटो 50 काढले. अरे यार, काय स्वतःच्या मुलाने मारलं? हा, मारलं ना. मग हे दात कसं काय गेलं माझं त्याने पाळलं. हे जमिनीचं त्यांचं जे प्रकरण झालं ना, ते झाल्यापासून ते इतके डिप्रेशन मध्ये गेले, इतके डिप्रेशन मध्ये की मुलगा वारल्यानंतर फक्त 10 दिवस भाकीचं त्यांनी अन्न खाल्लं. त्याच्यानंतर जी शांत, इतका शांत की परत त्याच्यावर त्यांनी मौनच धरलं. जे जाऊन गप बसणार कुठं बी गपच बसणार, कारण ते इतकं जबरदस्त आघात झाला ना त्यांच्यावर. 20 एकर क्षेत्र गेले त्यांचं. आघात फार मोठा झाला त्यांच्यावर. ते बोलले मगाशी मला बोलताना, पण जबरदस्ती त्यांच्याकडून सगळं करून घेतलं. त्यांना कोर्टात खेचून नेलं. हा, बरोबर. तरी पण मुलगी आली नाही. नाही, काय करायचं असं पोरं बोरी? म्हणजे ह्यांचे जे वडील होते, वडील आणि आई, तिथं ते आपल्या ह्याचं आहे का आपली काष्टीची ते इशीत बसायचे दोघं. त्यांनी असे तुकडे मागून खाल्ले पण जमीन विकली नाही. बरोबर आहे का? मग ह्यांच्या मुलांनी आणि त्या मेहुण्यानी ह्याला मारून शिरूला नेल. असं इथेच. आणि ते मेहुणा बी नाही राहिला नाही.
ते बी ऍक्सिडेंटने गेले हा मग असं गेल्यावर आहे ना. आपण असं नाही बोललं पाहिजे, पण लोकांशी वाईट वागल्यावर तुमचं काय वाईटच, होणार आहे वाईटच. दिसतंय ना तुम्हाला. ते बिचारे कोणाचं असं तू म्हणलं ना 10 रुपये जरी तरी घेणार नाही. अहो ते चांदीचं नाणं घेत नव्हते, हा. घेत नव्हते ते. पाणी सुद्धा बादली टोकरली खाली घेतलं होतं ते. आता जोपर्यंत नाही गेलं पाणी ना तोपर्यंत ती पाणी स्वतः घेऊनच येणार. कोणी किती- एवढ्या लांबून बादलीतून पाणी कसं काय. ते कोणाचा घेणार पण नाही. इथं मग जवळ पाणी पण तिथं नाही येणार. तिथं जाणार. तिथून आंघोळ करणार कपडे भारी धुणार. आहे बाबा, म्हणजे आहे ना. भारी आहे. त्यांची देवपूजा झाल्यावर ते कागदपत्र आणि ते बघू. त्यांचं बँकेमध्ये अकाउंट आहे, हा, कारण हे ते दुसरं करावं लागेल. तुम्हीच करू शकते. मॅडम का त्यांच्या अकाउंटचं काय झालं. बँकेचं अकाउंट आहे ते डोल येते त्या बँकेचे अकाउंट बरं का. असे नानासारखे बरेचसे असंख्य लोक आहे की त्यांना डोल हा त्यांचा टाइम आला ना त्यांची उपजीविका होऊ शकते. त्यांना ते मला इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते त्यांना डोल मिळेल, तर त्या अकाउंटवर आपण तो अकाउंट नंबर नाही देऊ शकत. ते नाही ना आपण त्या पैसे जास्त असणार ना मग त्यांच्या त्या खात्यावरती आल्यानंतर त्याला आपण नॅशनल बँकेवर आपण डोनेशन आल्यावर पैसे जास्त. असे महाराष्ट्र मग बँक त्यांना तुम्ही जर काही नवीन आपल्याला बँक अकाउंट आता उद्या युनियन बँकेत सुद्धा काढता येईल आपल्याला. नाही, पण कसं आहे माहितीये का, एक विश्वासू जबाबदार व्यक्ती पाहिजे, कारण ते पैसे त्यांच्यापर्यंतच पोहोचले पाहिजे. हा, तात्या- हा. कारण दुसरीकडे नको जायला. हा, member का? करतोय ते काय आणि हे पण सोप केलं हा. आपल्या विश्वासात ते सगळे दोघं पण. हा, म्हणजे तुम्ही इथे असाल तर तुम्ही ती जबाबदारी घ्या, कारण आम्ही तिथून चॅनल वरून हा, आपण नाही मग कसं काय प्रत्येक गोष्ट बघणार. त्यांच्या हातात गेले पाहिजे पैसे. त्यांचं प्रत्येक अपडेट तुम्ही सरांना दिलं. त्यांच्यापर्यंत पोहोचतील याची संपूर्ण काळजी आणि तेच खर्च करतील तेवढी पण काळजी घेऊ आपण. हा, ते पाहिजे, ते नाहीतर खर्च असं नको. करतील ते काळजी घेऊ सगळ्यात महत्त्वाचं. एक तर लाईटीचा पण विषय आहे, लाईट नाहीये त्यांच्या घरात. लाईट दिली होती हा, पण ते नाही त्यांना ती मेणबत्ती किंवा ती हीच वापरली. आपले पण टेबल होते. आता एक जण कमी काळात त्यांना गॅस घेऊ म्हणले हा. गॅस पण आता ते काय घेत पण नाहीये कोणाकडून काय. मॅडम सगळे केवढं स्वाभिमानी असावं माणसाने. आघात असेल नाही, पण स्वाभिमानी किती आहे बघा ना. स्वाभिमानी पण बरं का मॅडम, त्याच रूम मध्ये त्यांच्या बारक्या मुलांनी तिथंच फाशी घेतली. त्याच्यापासून ते डिप्रेशन. आणि इथं एक पूर्ण थोरला मुलगा असाच सोलापूरला ऍडमिट होता सिव्हिलला. तिथून डॉक्टरांचा फोन आला, म्हणले असं असं खोरे पेशंट तुमचं आहेत का भाऊ साहेब. त्यांचा मोबाईल माझा नंबर त्याचा पाठवता. त्यांनी मला तिथून फोन केला. मी त्यावेळेस मुंबईला होतो. म्हणले आहेत का, म्हणलं आहेत. त्यांनी त्यांना बसमधून सोलापूरहून इथं पाठवून दिलं. आणलं त्याला इथं आणलं. ती गरीब घरात काही थांबत नव्हतं. पूर्ण वाटीला मार लागला आणि डोक्याला लागलं. आणि असं घसरत दुपारचं उन्हात गेलं, पडलं डोक्यावर. त्या दिवशी तिथंच जागेवर त्यांचा मुलगा. आणि मग काय कोणी एकटाच राहिलं माणूस. मग सगळ्या गाववाल्यांनी सगळं क्रियाक्रम केलं सगळ्यांनी. कोणी आलं नाही. नाही, त्यांची बहीण नाही आली, त्यांची मंडळी सुद्धा नाही आली. गाववाल्यांनीच केलं सगळ्यांनी. पण घरचं कोण विशेषतः त्यांनी केलं ते त्या बोलल्या मला, त्या बोलल्या मला कोणी आलंच नाही म्हटलं. हा, सगळ्यांनी केलं. हा, गावानेच केलं. काय काल फेसबुकला त्याच्या मुलीचं कमेंट होतं. हा, हे म्हटले मला मागे. तुम्ही निघालं तुला मजा वाटली. हा. ऐकलेलीच नाही. ती काय असं नाही, त्यांना मारलं असं सांगितलं ना त्यांनी. मारून कोर्टात नेलं त्यांना. रजिस्टरचे तिथं अच्छा, म्हणजे खोटे रजिस्टर घरी जिथं खरेदी करत होतं तिथं घेऊन गेले. म्हणजे मारून जबरदस्त. हाणून हे केलंय. काय कसे सहज भेटले ते मला. आणि आता काय किती म्हणजे गोंधळ. नाही, ते माऊलींनीच घडवून आणलं. दुसरं काही नाही, ते माऊलींनीच घडवलं. की तुम्हाला इथपर्यंत यायचं होतं. अजून देवपूजा तिथे चालली भेट आहे. करायची होती. आहे का नाही. आणि त्यांच्या घरात सगळे माऊलींचेच फोटो आहेत. माऊली. त्यांना लय 4 फोटो आहेत, 4ही माऊलींचे फोटो आहेत. एकही वारी चुकवलेली वारी नाही. हा, वारी नाही चुकवत. मोठ्या देवीची वारी असू द्या, आळंदीची असू द्या, हा, सगळ्या वारीला जाणार. जाणार. एवढं करून मी बिचारा स्वतः वागवलंय आता. कोणा- नाही बिचारा काय नाही हातात घेऊन वागवलं बिचारा. असं चांगल्या माणसाला घेऊन चालू वाटतं हा. का. त्यांनी स्वतः घेऊन तिथपर्यंत चालू. स्वतः हातात बिचारा. आणि दिंडीच्या गाडीत पण नाही ठेवलं का. दिंडीच्या गाडीत पण बिचारा ठेवलं नाही. मी जेव्हा तिथे इंटरव्ह्यू केला ना त्यांचा, तिथे होते ना त्यांचे बिचाने वगैरे सगळं. ते वारी करून म्हणलं नाना बिचारा टाका. नाही हातात घेऊन चाललेत नाही. अहो, मी मगाशी म्हंटल मी धुला घेऊ कपडे. नाही नाही नाही, मी घेऊ का सोबत. नाही नाही नाही. कुणालाच घेऊन नाही दिलं त्यांनी. आता तिथे धुवायला जायला ना, तिथं जर बाया माणसं असलं ना ती लांब जाणार.
लांब लांब जाणार ते तिथं जवळ. एवढं भयानक आघात झालं की ते इमोशनल ब्लॅक हे झालं इमोशनल इतके झाले की ते डिप्रेशन मध्ये आपल्याला गेले थोडं- ते. त्यांना कोणाला त्रास थोडी नकोय. ती पण ट्रीटमेंटची गरज आहे. त्याला फसवण्यामुळे दुसऱ्यावर विश्वास पण नसेल असं असलंच आहे, हा. ती पुढे जाऊन द्या तसं ते mental बरोबर आहे. आहे. पण ती पुढे गेलं तरी व्यवस्थित येणार जाणार. स्वतःच्या मुलांनी जेव्हा मारलं आणि हे सगळं केलं ना, मग त्यानंतर माणूस कसा कोणावर विश्वास ठेवू शकेल? काय नाव माऊली आपलं? कळसकर. बाबांचं काय तुमचं काय आहे का नातं? हा, नातेवाईक आहे तुम्ही? पाहुणे? बर. आमची ननंद फरेल दिली, हा दोडी फरेल दिली म्हणजे पाहुणे. हा. काय झालेलं नाही? लय हाल काढ आई बापाने मरणाचं लहान नावातून पाण्यात डबात लय रडायची. त्यांची नानाची आई मी पाणी द्यायची, चहा द्यायची, मिसरी द्यायची. लई हाल काढ लई. पण जमिनीला हात नाही, पण लय वाटोळ झालं त्यांचं. लय वाटोळ झालं. तुकडं मागून खाली, पण ते म्हाताऱ्याने नाही जमिनीकडे पण हाणून मारून नेलं. काय काय मला पण शे द्यायचीस. मी भाकर पाणी दिली की मला पण खावायची, चोरून द्यायची. माझी बी गरीबची पण तेवढ्यात चोरून द्यायची. माझी गरीब मनाने श्रीमंत आहे तुम्ही. चोरून द्यायची. आमचं म्हातारं महाराष्ट्र आम्हाला तांबरची दिलं, काठीने पाजली. लई म्हातारी गरीब होती, कुणी नव्हते, आई बहीण नव्हती, कुणी नव्हतं आईला, नानाचे कुणी नव्हतं. लई मी अशी कोणाचं मरण नाही पाहिजे. इतकं हालात मरण केलं, लई हालात मरण केलं बाई. पैसा आम्ही जवळ होतो ना, मी लई रडायची, रडायची त्या म्हातारीची. चांगलं होईल बाबाचं सगळं. लई भारी झालं, लई चांगलं झालं तुमच्या पायाच्या. नाही आपलं काही नाही. माऊलींनी बरोबर केलं त्यांचं. आणि ती चोरट नाही, कोणाचं खात नाही. आम्ही बळ दिलं तरी घेत नाही. त्या दिवशी कालून घेतलं माझंच. ना कालून द्या मामी, मला एवढा आंबा दिला नग नाना तुम्ही का? नाही नाही मामी, कोणाचं सुई नाही चोरायचं काय. चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलं होतं, भले उशिरा होतं. झालं ना. माझा नातू आता मोठ्या नोकरीला गेला. अशी खरी वागते ना, तारामळीतून मोठ्या नोकरीला गेले नातू माझं. वाईट नाही वागायचं. नाही चोऱ्या नाही केलं, काय नाही. तारवायचं किती हाल झालं रस्त्यावर. आम्ही हांडा पाणी आणून दिलं, म्हणायचं नको म्हणलं असं आंघोळ घालाय. म्हणलं मी आणलं असतात, म्हणलं त्याला कसं आणायला लावायचं. नाही बाई लई हालात काढ, आई बाप्पा हालात गेली हो. लय हाल. आम्ही इथं लई रडायची बाई, पाहून त्या तारुबाईला लई रडायची. कपची बाकर कालून आणून द्यायची, चहा पाणी द्यायची. घेतलं ना कुणाचं घेतलं नाही, कुणाच दोन दिवस उपाशी राहायचं. कुणाच्या दारात नाही, 2 दिवस उपाशी राहायचं, पण घेतलं नाही. पण कुणाच्या दारात घे म्हणलं तरी घेत नव्हतं. मी एकदा 2-4 पोळ्या घेऊन आली, नाही घेतलं. आम्ही भाकरी घेऊन यायचो तसंच सासून ठेवलं. तसं लोक नदीत नेऊन सोडलं. खात नव्हतं कोणाचं, आता खात माझं काढून खाल्लं. 2 घास. काय स्वाभिमान आहे हा सर. 2 एवढे खायचं, तसं जमायला ठेवायचं आणि यायचं ना. डोक्यात विचार एवढं झालं वाटलं म्हणजे विचार कोणाच्या. एकटेच बसले होते विचार करत मी गेले तेव्हा, म्हणून ते तसं त्यांना भरून आलं.